नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2019-20 हा जो काही पेपर आहे तो पेपर आपण स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा पेपर आहे, ज्याला की आपण सॅट अशा नावानं ओळखतो. पहा, SAT सॅट नावाचा हा पेपर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. हा पेपर 17 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आलेला होता. तर या पेपरमधील प्रश्न क्रमांक 1 ते 40 जे की आपणाला हे विज्ञानाशी रिलेटेड असलेले प्रश्न आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हा पेपर पाहत असताना आपणाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावयाची आहे की ज्यावेळेस आपण हा पेपर पाहतोय, पेपर पाहिल्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपणाला या ठिकाणी समजणार आहे. कोणते प्रश्नावर अधिक प्रश्न विचारले जातात, म्हणजे कोणत्या घटकावरती अधिक प्रश्न विचारले जातात हे आपणाला या ठिकाणी समजणार आहे. चला तर मग अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक 1. एक टेनिसचा चेंडू वर फेकला व तो एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन 8 सेकंदात परत खाली आला. गुरुत्वत्वरण G चे मूल्य 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर असेल तर तो किती उंचीपर्यंत वर फेकला गेला व जमिनीवर पडतानाचा वेग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपणाला हे जे काही उदाहरण आहे पहा, हे उदाहरण आपणाला सूत्राच्या साहाय्याने सोडवावं लागेल व सोडवल्यानंतर आता आपणाला आपले पर्याय या ठिकाणी पाहावयाचे आहेत. पर्याय क्रमांक 1 640 मीटर 160 मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 2 320 मीटर 120 मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 3 160 मीटर 80 मीटर पर सेकंद. तर पर्याय क्रमांक 4 80 मीटर व 40 मीटर पर सेकंद. तर आपण उत्तर काढल्यानंतर आपलं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर 80 मीटर व 40 मीटर पर सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 0° तापमानाच्या 800 ग्रॅम बर्फावर 100° सेल्सिअस तापमानाची 200 ग्रॅम पाण्याची वाफ सोडली तेव्हा मिश्रणाचे परिणामी तापमान काढा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 20 डिग्री. पर्याय क्रमांक 2 30 डिग्री. पर्याय क्रमांक 3 40 डिग्री व पर्याय क्रमांक 4 50 डिग्री. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या ठिकाणी जेही काही प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचे 2 पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. यामध्ये पर्याय क्रमांक 1 20 डिग्री व पर्याय क्रमांक 3 40 डिग्री असे या प्रश्नाची 2 उत्तरे बरोबर आहेत. तर असं क्वचित प्रश्नांमध्ये असतं की ज्या प्रश्नांची उत्तरे ही 2 पर्याय आलेले असतात. तर या दोन्हीपैकी कोणतंही एक जर आपण उत्तर लिहिलेलं असेल तर आपलं उत्तर हे बरोबर असं ग्राह्य धरलं जातं. परंतु आपल्याला एकच उत्तर या ठिकाणी लिहिणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावयाचं आहे. क्वचितच असे काही प्रश्न असतात की ज्यांचं उत्तर हे 2 पर्याय आलेलं असतं, कारण पेपर सेट करत असताना त्याचं उत्तर एकच आहे असं गृहीत धरून पेपर सेट केलेला असतो. परंतु ज्या वेळेस काही टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्याकडून ज्यावेळेस उत्तरे मागवली जातात त्यावेळेस हे उत्तर कशा पद्धतीनं येतं हे त्या ठिकाणी
दाखवलं जातं त्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे 2 पर्याय असू शकतात. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे यांच्या मार्फत ही 2 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर दोन्हीपैकी एक पर्याय असेल तर आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. 99% एकच पर्याय असतो, पण 1% कुठेतरी असे 2 पर्याय येऊ शकतात. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. रंगांधळ्या व्यक्तीकरता खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. नंबर 1. दंडाकार पेशी दृष्टीपटलात असतात. नंबर 2. शंक्वाकार पेशी दृष्टीपटलात असतात. पर्याय क्रमांक 3. त्या व्यक्तीची दृष्टी सामान्य असते. पर्याय क्रमांक 4. प्रकाशाच्या तेजस्वितेची योग्य माहिती मेंदूला दिली जाते. तर या ठिकाणी आपल्याला पहा, हे चुकीचं विधान या ठिकाणी शोधायचं आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 असेल, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे व पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. हे जे काही विधाने आहेत 1 नंबर, 3 नंबर व 4 पर्यायाची विधाने बरोबर आहेत. तर चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक 2 मध्ये शंक्वाकार पेशी दृष्टीपटलात असतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. नदीतील एका नावेतून एकाच वेळी पाण्यात व हवेत द्रकध्वनी प्रक्षेपित केला. पाण्यातील ध्वनी संकेत नदी तळाशी आदळून त्याचा प्रतिध्वनी 4 सेकंदांनी, तर हवेतील ध्वनी संकेत विमानावर आदळून त्याचा प्रतिध्वनी 8 सेकंदांनी ऐकला गेला असेल तर विमान व नदीचा तळ व यातील अंतर काय असेल? ध्वनीचा हवेतील वेग बरोबर 350 बरोबर मीटर पर सेकंद. ध्वनीचा पाण्यातील वेग दिलेला आहे पहा 1500 मीटर पर सेकंद. तर हेही उदाहरण आपल्याला सूत्राच्या सहाय्याने सोडवावं लागेल. पहा, आपण सूत्राच्या सहाय्याने हे सोडवल्यानंतर जे काही आपलं उत्तर आलेलं असणार आहे ते उत्तर आता आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये पाहायचं आहे. तर यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे 4.4 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 6.7 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 8.8 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 13.4 किलोमीटर. तर याचं जे काही उत्तर येणार आहे पहा, तर ते 4.4 किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे एकक डॅश डॅश आहे. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे एकक हे डॅश डॅश आहे. तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावयाची आहे की कोणत्याही एखाद्या घटकाचं किंवा एखाद्या वस्तूचं एकक आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं, तर ही एकके आपण पाठ करणं गरजेचं आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 1 जूल पर सेकंद. पर्याय क्रमांक 2 जूल सेकंद. पर्याय क्रमांक 3 न्यूटन मीटर. तर पर्याय क्रमांक 4 न्यूटन पर मीटर. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा, या गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे एकक हे न्यूटन मीटर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6. एक आपाती किरण पारदर्शक पदार्थाशी 45 अंशाचा आपाती कोन करतो व त्या माध्यमातून 30 अंशातून अपवर्तन होते. त्या प्रकाश किरणाचा पारदर्शक माध्यमातील वेग काय असेल? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत पहा. 1.96 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 2 2.12 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. पर्याय क्रमांक 3 2.65 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद.
पर्याय क्रमांक 4 1.25 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा ते पर्याय क्रमांक 2 2.12 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद असं याचं उत्तर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आपण पाहत आहोत. योग्य जोड्या जुळवा, दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं जोड्या जुळवा हा जो काही प्रश्न आहे अशा पद्धतीने आपण 1 2 3 4 या ठिकाणी 4 कॉलम्स दिलेले आहेत. आता यांच्या योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. तर 1 मध्ये काय दिलेलं आहे पहा, उपग्रहाची भ्रमण कक्षा या ठिकाणी दिलेली आहे. तर दुसऱ्या भागामध्ये दिलेला आहे किलोमीटर मध्ये भूपृष्ठापासूनची त्याची उंची दिलेली आहे. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे पहा, या ठिकाणी हे 3 आहे तर या ठिकाणी थोडंफार 4 झालेलं आहे. ओके, तर अशी मायनर या ठिकाणी चूक झालेली आहे या ठिकाणी. तर या तिसऱ्या घटकामध्ये काय दिलेलं आहे पहा, परिभ्रमण कालावधी हा तासामध्ये दिलेला आहे व चौथ्या कॉलम मध्ये दिलेला आहे आपल्याला त्याचा उपयोग. तर आपल्याला एकाचं दुसऱ्याशी, दुसऱ्याचं तिसऱ्याशी व तिसऱ्याचं चौथ्याशी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्या कॉलम मध्ये काय दिलेलं आहे पहा, ए ला उच्च कक्षा दिलेला आहे आपल्याला. तर ही जी काही उच्च कक्षा असणार आहे त्याची उंची ही भूपृष्ठापासून, त्याची उंची ही भूपृष्ठापासून किती असणार आहे पहा, या ठिकाणी आपल्याला हे 35,780 म्हणजे कसं असणार आहे पहा, हे 35,780 पेक्षा एकतर 35,780 किंवा पेक्षा जास्त असणार आहे ही जी उच्च कक्षा असणार आहे पहा. तर या ठिकाणी जरी आपल्याला उत्तर माहिती नसेल तर आपण या ठिकाणी कसं शोधू शकतो पहा, याच्यातील उच्च कक्षा असं सांगितलेलं आहे. उच्च कक्षा काय असणार आहे पहा, तर या ठिकाणी जे काही सर्वात जास्त असणार आहे तेच त्याची उंची जास्त असणार आहे पहा. ओके, तर हे बी नंबरचा ऑप्शन असणार आहे त्याला. व त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे पहा, की ही जी उच्च कक्षा असणार आहे याची परिभ्रमण कालावधी हा तासामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. याचा परिभ्रमण कालावधी जो काही असणार आहे तो परिभ्रमण कालावधी सुद्धा जास्तच असणार आहे पहा. ओके, तर याचा परिभ्रमण कालावधी हा 24 तास असणार आहे व त्याचा जो काही उपयोग आहे हा उपयोग मात्र हवामानशास्त्रामध्ये केला जातो. याचा उपयोग कुठे केला जातो पहा, हवामानशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर बी नंबर मध्यम कक्षा. आता मध्यम कक्षा म्हणल्यानंतर सुद्धा पहा या ठिकाणी हे मध्यमच असणार आहे. तर ते 2000 ते 35,780 याच्यामध्ये त्याची उंची असणार आहे, ही किलोमीटर मध्ये असणार आहे. त्यानंतर यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सुद्धा परिभ्रमण कालावधी जो काही असणार आहे तो 2 ते 24 तासामध्ये असणार आहे. फक्त याचा जो काही उपयोग आहे आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे पहा, हा उपयोग हा दिशा दर्शकासाठी केला जातो. ओके, यानंतर शेवटचा आहे पहा निम्न कक्षा. तर ही निम्न कक्षा 180 ते 2000 किलोमीटर पर्यंत असणार आहे. यानंतर हे म्हणजे 1 पर्यंत असणार आहे याचा परिभ्रमण कालावधी. व त्यानंतर याचं जे काही उपयोग असणार आहे हा उपयोग हर्बल दुर्बीण याच्यासाठी केला जातो. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा, ते उत्तर या ठिकाणी या माध्यमातून जर आपण पाहिलं तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर
अतिशय सोपा भाग आहे पहा, परंतु थोडंसं ह्या ज्या काही जोड्या आहेत या जोड्या लावत असताना आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं जोड्या लावणं गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 8. यामध्ये विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1320 W विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमानास निर्धारित केली असताना 1/3 विद्युतधारा वाहते. जर इस्त्री 220 व्होल्ट विभवांतराला जोडली असेल तर कमी तापमानास निर्धारित विद्युत शक्तीचे मूल्य डॅश डॅश आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. तर हेही आपल्याला या ठिकाणी सोडवावं लागणार आहे. सोडवल्यानंतर आपलं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर आपल्याला आता दिलेल्या पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर काय दिलेलं आहे पहा. पर्याय क्रमांक 1 220 वॅट, पर्याय क्रमांक 2 440 वॅट, पर्याय क्रमांक 3 660 वॅट, पर्याय क्रमांक 4 880 वॅट असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर 440 वॅट म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये पहा 150 मीटर खोल विहिरीतून 250 किलोग्रॅम पर मिनिट पाणी उपसले जाते. डॅश डॅशचा विद्युत पंप वापरला जाऊ शकतो. म्हणजे 150 मीटर खोल विहिरीतून आपणाला जर हे 250 किलोग्रॅम पर मीटर पाणी जर उपसायचं असेल तर किती अश्वशक्तीचा विद्युत पंप आपल्याला वापरावा लागेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी जे काही जी दिलेलं आहे आपल्याला जी बरोबर 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचे पर्याय पाहूया आपण. पर्याय क्रमांक 1 6 अश्वशक्ती, पर्याय क्रमांक 2 7 अश्वशक्ती, पर्याय क्रमांक 3 8 अश्वशक्ती, तर पर्याय क्रमांक 4 9 अश्वशक्ती असं या ठिकाणी दिलेलं आहे पहा. तर याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी 8 अश्वशक्ती म्हणजेच पर्याय क्रमांक 3 व 9 अश्वशक्ती म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असं याचे 2 पर्याय या ठिकाणी आलेले आहेत. तर पहा याही ठिकाणी 2 पर्याय आलेले आहेत. असं कुठेतरी आपण क्वचित होत असतं असं या ठिकाणी आपण सांगितलेलं होतं. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंत तरी 2 प्रश्न अशा पद्धतीचे आलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10 TA बरोबर 80 अंश सेल्सिअस व TB बरोबर 50 अंश तापमानाचे समान वस्तुमान व समान पृष्ठफळाचे 2 तांब्याचे गोल A व B एका उष्णतारोधक पेटीत वेगवेगळे ठेवले आहेत. डॅश डॅश मुळे A व B च्या तापमानात बदल होतात व त्यांचे तापमान डॅश डॅश डिग्री सेल्सिअस होते व डॅश डॅश मुळे उष्णतेचे स्थानांतरण होते. हे दोन्ही गोल एकमेकांना जोडून ठेवले तर उष्णतेचे स्थानांतरण डॅश डॅश मुळे होते. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या 2 आकृत्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. व या ठिकाणी ज्या काही रिकाम्या जागा आहेत पहा. आता या ठिकाणी रिकाम्या जागा या 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पहा. 1 2 3 व 4. तर यांचा योग्य असा क्रम आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तर पहा यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 उष्णतेचे
तत्व 70 अंश अभिसरण प्रारण. पर्याय क्रमांक 2 उष्णतेचे उष्णता विनिमयाचे तत्व 68 डिग्री प्रारण वहन. पर्याय क्रमांक 3 उष्णता विनिमयाचे तत्व 65 अंश प्रारण वहन. पर्याय क्रमांक 4 उष्णता विनिमयाचे तत्व 65 अंश वहन व अभिसरण. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, हे उत्तर उष्णता विनिमयाचे तत्व 65 अंश प्रारण वहन म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11. एक पदार्थ 20 नाभिय अंतराचे बहिर्वक्रभिंग व सपाट आरसा यांची मांडणी खालील आकृतीप्रमाणे आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी दिलेली आहे पहा. व आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, सपाट आरशाच्या पाठीमागे किती अंतरावर पदार्थाच्या अंतिम प्रतिमेचे स्थान असेल असे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 40 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2 30 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 3 20 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 4 10 सेंटीमीटर. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, हे उत्तर 40 सेंटीमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 12. चूक विधान निवडा. यामध्ये पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, प्रत्यावर्ती विद्युतधारा दोलायमान असते. पर्याय क्रमांक 2 प्रत्यावर्ती विद्युतधारेच्या उपयोगाने विद्युत शक्तीचे लांब अंतरातून पारेषण करता येते. पर्याय क्रमांक 3 भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्झ आहे. तर पर्याय क्रमांक 4 कॉपर क्लोराईडच्या विद्युत अपघटनात प्रत्यावर्ती विद्युतधारेचा उपयोग होतो. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, कॉपर क्लोराईडच्या विद्युत अपघटनात प्रत्यावर्ती विद्युतधारेचा उपयोग होतो. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 13. 3 भिंगांची संयोग शक्ती ही 2.7 डी आहे. जर 2 भिंगांची शक्ती अनुक्रमे 2.5 डी व 1.7 डी असेल तर तिसऱ्या भिंगाचे नाभिय अंतर काढा असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे पहा, ऋण 66.66 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 ऋण 6.666 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 ऋण 66.66 मीटर. पर्याय क्रमांक 4 ऋण 6.666 मीटर. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा, हे उत्तर ऋण 66.66 सेंटीमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14. पी खंडामध्ये डॅश डॅश गण असतात. पी खंडामध्ये डॅश डॅश गण असतात. तर मित्रांनो, तर हे जे काही मूलद्रव्यांचं म्हणजे कोणत्या खंडामध्ये कोणते गण असतात अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. तर आपण या ठिकाणी याचा सुद्धा अभ्यास करावयाचा आहे, म्हणजे हमखास याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर पहा, पी खंडामध्ये कोणते गण असतात ते. पर्याय क्रमांक 1 3 ते 12, पर्याय क्रमांक 2 1 ते 2, पर्याय क्रमांक 3 13 ते 18, पर्याय क्रमांक 4 1 ते 7, पर्याय क्रमांक 4 1 ते 7. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, पी खंडामध्ये 13 ते 18 गण असतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक
15. डॅश डॅश हा धातू साधारणपणे मुक्तावस्थेत आढळून येतो. डॅश डॅश हा धातू साधारणपणे मुक्तावस्थेत आढळून येतो. 1. सोडियम, 2. प्लॅटिनम, 3. मॅग्नेशियम, 4. पोटॅशियम. तर याचं उत्तर असणार आहे प्लॅटिनम, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. थंड हवामानाच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये डॅश डॅश कक्ष तापमानालाच गोठते व बर्फासारखे दिसते. 1. पामिटिक ऍसिड, 2. लिमोनिक ऍसिड, 3. ओलेइक ऍसिड, 4. इथेनॉइक ऍसिड. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा ते पर्याय क्रमांक 4 इथेनॉइक ऍसिड असं असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17. अणुअंक 92 असलेल्या डॅश डॅश ह्या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये ही मानव निर्मित आहेत. ओके, तर म्हणजे आता आपल्याला काय सांगायचं आहे पहा, ह्या 92 अणुअंक असलेल्या मूलद्रव्यानंतरची म्हणजे 92 अणुअंक असलेला कोणता मूलद्रव्य आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. 1. बेरिलियम, 2. कॅडमियम, 3. युरेनियम, 4. लिथियम. तर अणुअंक 92 असलेला मूलद्रव्य आहे युरेनियम व या युरेनियम नंतरची सर्व मूलद्रव्ये ही मानव निर्मित आहेत. म्हणजे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तर अणुअंकावरती सुद्धा एक प्रश्न विचारलाच जातो. प्रश्न क्रमांक 18. इथाईनचे रेणुसूत्र डॅश डॅश आहे. इथाईनचे रेणुसूत्र डॅश डॅश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही जी रेणुसूत्रे आहेत पहा, ही रेणुसूत्रे सुद्धा आपल्याला पाठ करावयाची आहेत. या रेणुसूत्रावरती कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. 2 ते 3 प्रश्न विचारली जातात. तर पहा, पर्याय क्रमांक 1 C2H5, पर्याय क्रमांक 2 C2H4, पर्याय क्रमांक 3 C2H2, पर्याय क्रमांक 4 C2H6. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा ते C2H2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. टंगस्टन धातूचा द्रवणांक डॅश डॅश डिग्री सेल्सिअस आहे. टंगस्टन धातूचा द्रवणांक 1. 3422, 2. 3322, 3. 3420, 4. 3430. तर याचं जे काही उत्तर आहे बा, या टंगस्टन धातूचा द्रवणांक हा 3422 डिग्री सेल्सिअस आहे. किती? 3422 डिग्री सेल्सिअस म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20. सौम्य आम्लारी डॅश डॅश आहे. सौम्य आम्लारी डॅश डॅश आहे. 1. NaOH, 2. KOH, 3. NH4OH, 4. Na2O. तर याचं जे काही उत्तर आहे पहा ते NH4OH पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 21. बेन्झीनचे रेणू वस्तुमान डॅश डॅश आहे. बेन्झीनचे रेणू वस्तुमान डॅश डॅश आहे. तर हे रेणू वस्तुमान पर्याय क्रमांक 1 72, 2 78, 3 79, 4 77. तर हे जे रेणू वस्तुमान आहे बेन्झीनचं पहा ते 78 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 22. स्टायरीनचे रचनासूत्र डॅश डॅश आहे. एकवारिक. आपल्याला काय शोधायचं आहे? एकवारिक. ओके. स्टायरीनचे रचनासूत्र 1. C6H5 CH = CH2. पर्याय क्रमांक 2 C6H5 - CH2 बरोबर CH2. पर्याय क्रमांक 3
C5H6 मायनस CH बरोबर CH2. पर्याय क्रमांक 4 C5H6 मायनस CH2 इज इक्वल टू CH2. तर याचं जे काही उत्तर आहे ते C6H5 मायनस CH इज इक्वल टू CH2. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 23. लिग्नाइट मध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे डॅश डॅश टक्के असते. लिग्नाइट मध्ये कार्बनचे प्रमाण डॅश डॅश टक्के असते. पर्याय क्रमांक 1 70 ते 90. पर्याय क्रमांक 2 60 ते 80. पर्याय क्रमांक 3 60 ते 90. पर्याय क्रमांक 4 60 ते 70. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 60 ते 70. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 24. ॲनिमियाचे निदान करताना रक्त तपासणी करता डॅश डॅश वापरतात. ॲनिमियाचे निदान करताना रक्त तपासणी करता डॅश डॅश वापरतात. नंबर 1 बोरॅक्स. 2 खाण्याचा सोडा. 3 मोरचूद. 4 विरंजक चूर्ण. 4 विरंजक चूर्ण. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 मोरचूद. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 25. संहत HCl आणि संहत HNO3 डॅश डॅश प्रमाणात घेऊन त्यापासून आम्लरास तयार करतात. तर पर्याय क्रमांक 1 1:3. पर्याय क्रमांक 2 3:2. पर्याय क्रमांक 3 1:4. पर्याय क्रमांक 4 3:1. तर या HCl व या HNO3 याचं जे काही प्रमाण आहे पहा, हे प्रमाण 3:1 असतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर हे बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 26. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्त घातल्यावर झिंक सल्फेटचे डॅश डॅश द्रावण तयार होते. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्त घातल्यास झिंक सल्फेटचे डॅश डॅश द्रावण तयार होते. 1 तांबूस. 2 रंगहीन. 3 हिरवट. 4 जांभळे. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, हे उत्तर हे रंगहीन द्रावण तयार होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 27. सजीवांमधील जनुकांतील न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजे प्रतिलेखन, उत्परिवर्तन. 3 उत्क्रांती. 4 स्थानांतरण. तो बदल म्हणजेच काय असणार आहे, उत्परिवर्तन. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28. सूत्री पेशी विभाजनाच्या डॅश डॅश अवस्थेमध्ये गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे गुणसूत्रे आहेत या गुणसूत्रावरती सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. यामध्ये पर्याय आहेत पहा, पूर्वावस्था. 2 मध्यावस्था. 3 पश्चावस्था व पर्याय क्रमांक 4 ही अंत्यावस्था. तर याचं जे काही उत्तर आहे ते पश्चावस्था. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29. खालील आकृतीमधील कौपर ग्रंथी ओळखा. खालील आकृतीमधील कौपर ग्रंथी ओळखा असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं पहा, तर परीक्षेमध्ये हमखास एक आकृती दिलेली असते व त्या आकृतीवर आधारित एक प्रश्न विचारला गेलेला असतो. मग ती कोणत्याही प्रकारची आकृती असेल. ओके, तर यामध्ये पहा, या ठिकाणी ABCD असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये जे काही कौपर ग्रंथी असणार आहे, ही कौपर ग्रंथी या ठिकाणी असणार आहे C. ओके, तर आता दिलेले पर्याय आपण या ठिकाणी पाहूया. 1
ए, 2 बी, 3 सी, 4 डी. तर पर्याय क्रमांक कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पहा, ओके, सी या ठिकाणी कौपर ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 30, सजीवांमधील प्रजननाशी संबंधित वेगळा घटक ओळखा. सजीवांमधील प्रजननाशी संबंधित वेगळा घटक ओळखा. नंबर 1 युग्मक निर्मिती, 2 खंडीभवन, 3 पुनर्जनन व 4 मुकुलायन. ओके, तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते पहा, युग्मक निर्मिती, पर्याय क्रमांक 1, कारण हे प्रजननाशी वेगळा घटक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणत्या, कोणल्या झालेला आहे पहा इथं थोडस, खालीलपैकी कोणत्या प्रजाती दुर्मिळ प्रजाती आहेत? खालीलपैकी कोणत्या प्रजाती दुर्मिळ प्रजाती आहेत? नंबर 1 लायन टेल्ड वानर तनमोर. पर्याय क्रमांक 2 पट्टेरी वाद्य गिरचे सिंह. पर्याय क्रमांक 3 रेड पांडा कस्तुरी मृग. 4 शेकरू खार. तर या ठिकाणी पहा, या ज्या काही दुर्मिळ प्रजाती आहेत त्या रेड पांडा व कस्तुरी मृग, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 32, चपट्या क्रमीच्या संघातील प्राणी कोणता? चपट्या क्रमीच्या संघातील प्राणी कोणता? नंबर 1 पोटातील जंत, 2 प्लॅनेरिया, 3 हत्तीपाय रोगाचा जंत, 4 डोळ्यांतील जंत. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा ते प्लॅनेरिया, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 33, पोहणे, सरपटणे व चालणे या तीनही प्रकारच्या हालचाली करू शकणारा मृदुकाय प्राणी संघातील प्राणी ओळखा. पोहणारा, सरपटणारा व चालणारा या तिन्ही प्रकारामध्ये हालचाल करू शकणारा मृदुकाय प्राणी संघातील प्राणी आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. पहा, 1 कालव, 2 गोगलगाय, 3 शिंपला, 4 ऑक्टोपस. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पहा 4 ऑक्टोपस. पुढील प्रश्न, सफरचंद फळातील रसाचे किण्वन करून सिडार हे पेय तयार केले जाते. या पेय निर्मितीसाठी वापरण्यात येणारा सूक्ष्मजीव कोणता? पहा, या सफरचंदापासून जे काही रस असणार आहे त्याच्यापासून किण्वन तयार करून सिडार हे पेय तयार केले जातं. तर त्याच्यामध्ये नेमकं कोणते सूक्ष्मजीव असतात असं या ठिकाणी विचारलेलं आहे. नंबर 1 सॅक्रोमायसिस सेरेविसी, 2 कॅन्डिडा, 3 लॅक्टोबॅसिलस ब्रुईस व 4 हॅन्सेनुला. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 सॅक्रोमायसिस सेरेविसी. पुढील प्रश्न क्रमांक 35, उसाची मळी व क्षार यांच्यापासून चॉकलेट व गोळ्या तयार करण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव वापरतात? उसाची मळी व क्षार यांच्यापासून चॉकलेट व गोळ्या तयार करण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव वापरतात? पहा, 1 ॲप्सर्जिलस फेरियस, 2 ब्रेव्हिबॅक्टेरियम, 3 अपसर्जिलस नायगर, 4 लॅक्टोबॅसिलय डेलब्रुकी. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा ते ॲप्सर्जिलस नायगर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 36, तांदळाच्या कोणत्या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले? तांदळाच्या कोणत्या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले? 1 जया, 2 गोल्डन राईस, 3 रत्ना, 4 इंद्रायणी. पहा,
जे की आपण खातो त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे पहा. याच्यामध्ये आपल्याला जे काही उत्तर असणार आहे हे गोल्डन राईस नावातच आहे पहा, गोल्डन राईस, पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 37, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात आघाडीवर असणारे याबाबत स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर पहा, हे जे काही सायबर गुन्हे आहेत हे सायबर गुन्हे अधिकाधिक प्रमाणामध्ये वाढत आहेत. त्यामुळे देशामध्ये यासाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला गेला. याच्यासाठी पहिलं राज्य, देशातील पहिलं राज्य कोणतं? 1 गुजरात, 2 कर्नाटक, 3 मध्य प्रदेश, 4 महाराष्ट्र. तर याच्यावर निर्माण केलेलं जे काही पहिलं राज्य आहे देशातील हे महाराष्ट्र राज्य आहे पहा, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 38, खालील आपत्कालीन नियोजनातील प्रमुख अंगाचा योग्य क्रम निवडा. तर अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो, म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचा क्रम विचारला गेलेला असतो. 1 आपत्तीचा आघात, प्रतिसाद, पुनरुत्पादन, पूर्वतयारी, विमोचन, सज्जता. पर्याय क्रमांक 2 पूर्वतयारी, विमोचन, सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद व पुनरुत्पादन. पण ओके, 3 पुनरुत्थापन, प्रतिसाद, आपत्तीचा आघात, सज्जता, विमोचन, पूर्वतयारी. व पर्याय क्रमांक 4 विमोचन, प्रतिसाद, आपत्तीचा आघात, पूर्वतयारी, पुनरुत्थापन व सज्जता. तर याचं जे काही पर्याय असणार आहेत पहा, तो पर्याय क्रमांक 2 पूर्वतयारी, विमोचन, सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद व पुनरुत्थापन. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 39, गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारी विकृती टर्नर सिंड्रोम, टर्नर संलक्षण म्हणजे डॅश डॅश. पर्याय क्रमांक 1 44 अधिक x, पर्याय क्रमांक 2 44 अधिक XX, पर्याय क्रमांक 3 44 अधिक XY, पर्याय क्रमांक 4 44 अधिक XY. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर 44 अधिक x, पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पहा विज्ञानातील शेवटचा प्रश्न क्रमांक 40. तर यावरून आपल्याला एक अंदाज आलेला असणार आहे पहा की कशा प्रकारचे प्रश्न हे विज्ञानाशी विचारले जातात. यामध्ये इयत्ता 9वी व 10वीचाही सिलेबस यामध्ये समाविष्ट केलेला असतो पहा. तर याच्यामधील आपणाला आता हा शेवटचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 40, शिजवलेले अन्न खराब करणारे जीवाणू ओळखा. 1 रायझोबियम, 2 किण्व, 3 क्लॉस्ट्रीडियम व 4 लॅक्टोबॅसिलाई असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहा. तर याचं जे काही उत्तर आहे शिजवलेले अन्न खराब करणारे जीवाणू हे क्लॉस्ट्रीडियम म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न क्रमांक 1 ते 40 पर्यंतचे विज्ञानाशी घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर यानंतर आपण पुढील भागामध्ये हे जे काही गणित विषयाचे 81 ते 100 पर्यंतचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण यानंतर पाहणार आहोत. तर आपल्याला नक्की हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आणखीनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर
क्लिक करा. थँक्यू.